लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार की पुढे काव्याने पार्थचं मन पुन्हा एकदा जिंकलेलं असतं आणि आता मालिनी आणि जीवा यांची साथ घेऊन आता काव्याने पुन्हा एकदा देशमुखाच्या घरामध्ये एंट्री केलेली असते आणि इथे आता पार्थ काव्याला इग्नोर करत असतो, पण इथे काव्या खूपच जिद्दी असते आणि पार्थचं मन कसं जिंकायचं आता काव्याला माहीतच असतं. जीवा आणि काव्याचा उलगडीस आल्यामुळे घराचं वातावरण खूपच खराब झालेलं असतं. त्यामुळे आता मालिनी भटजींना सांगून घरात एक पूजा ठेवत असते. पूजेच्या दिवशी पार्थला का धोती घालता येत नसते आणि काव्य त्याला धोती घालते. त्यामुळे आता दोघांमध्ये रोमॅन्टिकपणा तयार होत असतो. आता काव्या पार्थला मदत करताना पळायचं नाटक करते आणि त्या टाइममध्ये इथे पार्थ काव्याला मिठीत घेतो. काव्य बोलायला लागते पार्थला की तुम्ही मला असंच सांगून घ्या, तुमचं माझ्यावर वरवर राग आहे, पण मला माहिती आहे की तुमचं माझ्यावर खूपच प्रेम आहे. खरं बघायला गेलं तर पार्थला राग आला, पण तो आता प्रेमामुळे हे सगळं दाखवत नाही.